आमची लढाई हीच आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिली वेळ संविधान धोक्यात आहे अशा प्रकारची चर्चा होणं हीच खरं लढाईचा भाग आहे. जे आम्ही बोललो नाही तर 400च्या पुढे गेल्यानंतर आम्हाला परत 400च्या पुढे गेल्यानंतर या देशाचीच घटना बदलायची अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या खासदारांनी आणि मंत्र्यांनी केलं. नंतर देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की अफवा आहे, आम्ही संविधान बदलणार नाही. पण मी या असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या सर्व जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला नव्हे तर देशाच्या जनतेला प्रश्न पडला आहे. ही चर्चा आजच का होते? देशाच्या स्वातंत्र्यानंतर इतके वेळ सरकार आली, सरकार बदलली. ही चर्चा आज होण्याचं कारण एवढंच आहे, काही लोकांच्या मनामध्ये एक वाईट हेतू आहे, जो आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने कायदा बनवायचा आणि ही लढाई 2024च्या लोकसभेची आम्हाला संविधान तर वाचवायचं आहे, पण या देशाची लोकशाही वाचवण्याच्या संदर्भातली लढाई या ठिकाणी उभी करायची आहे. देशाचं स्वातंत्र्य ज्यांनी मिळवून दिलं त्यांनी हे भविष्यकाळात घडेल असं माहीत नव्हतं. देशाचं स्वातंत्र्य ज्यांनी घडवलं त्यांचं ह्या स्वातंत्र्याचे विचार जिवंत ठेवण्याची लढाई आहे. मला आनंद आहे, मला अभिमान आहे आमच्या पृथ्वीराज बाबांचा आणि व्यासपीठावरच्या लोकांचा, ज्यांनी ह्या लढाईच्या संदर्भामध्ये प्रामाणिकपणाने शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजींचा, महाराष्ट्रांचा महाराष्ट्र हा तशा पद्धतीने अबाधित राहायला पाहिजे म्हणून संघर्षाची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली. आणि संघर्षाची भूमिका घेत असताना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला संधी दिली. मी एवढाच शब्द आपल्याला देईन, त्या दिवशी आलो होतो त्या थोर मानवाला मी या ठिकाणी वंदन करायला आलो. आज आपल्याला असा काम करणारा, लोकांना रात्रंदिवस भेटणारा असा खासदार पाहिजे. आपले प्रश्न असतील ते दिल्ली दरबारी मांडता आले पाहिजेत, महाराष्ट्रात मांडता आले पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खासदार आपल्याला दिवस रात्र कधीही पाठ फिरवणार नाही. कुठं आता दुसरीकडे काय चाललंय आपल्याला माहिती, मी काही बोलणार नाही. तुम्ही 3 वेळेला विरोधी पक्षाच्या उमेदवाराला खासदार म्हणून संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून संधी दिली, आम्ही त्यांना निवडून दिलं. पण अचानक निवडून आल्यानंतर एकदम अचानक राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर पुन्हा पोट निवडणूक लढवली. तेव्हा मात्र कराडच्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या जनतेनं त्यांचा 90,000 मतांनी पराभव केला. तर त्यावेळेला तर 2 पक्ष होते, आता 3 पक्ष आहेत. शिवसेना बाळ ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे गट देखील आपल्या बरोबर आहे. 2 पक्षांनी 90,000ने पाडलं तर 3 पक्ष कितीने पाडतील याचा हिशोब तुम्ही केला पाहिजे. त्यामुळं निवडणुकीमध्ये विजय कोणाचा होणार आहे यात काही शंका नाही. पण ही निवडणुकी प्रबोधनाची संधी असते. आणि एक आहे की आज उमेदवार जरी आपल्याला वाटले की आम्हाला कधी भेटला नाही, आम्ही काही मतं देणार नाही वगैरे तुमची धारणा असेल, तर उमेदवाराच्या मागं खूप मोठी ताकद आहे. 4 आमदार आहेत, एक पालकमंत्री आहेत. ते संबंध महाराष्ट्र राज्य सरकार, त्याची थोडंसं वर्णन जयंतराव पाटलांनी आपल्या भाषणात सुरुवातीला केलं होतं की कसं राज्य चाललंय आणि ते खालपर्यंत तो भ्रष्टाचार कसा उकाळलाय. इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्रात कधीही नव्हती आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळंच उलटून पाडायचं. आज या निवडणुकीमध्ये 4-5 महत्वाचे मुद्दे आहेत. बेरोजगारीचा मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा आहे. सगळं काय महाग झालं कारण मोदींना अर्थव्यवस्थेचं संचालन करता आलं नाही. देश चालवण्याकरता त्यांना भरमसाठ कर्ज काढावं लागलं. 55 लाख कोटी कर्ज होतं जेव्हा मोदी आले, तर आता 180 लाख कोटीपर्यंत कर्ज केले. कर्ज काढून बी देश चालत नाही म्हणून मग भरमसाठ कर लावले. डिझेल, पेट्रोल, गॅसवर कर लावले, महागाई वाढवली, जीएसटी लावलं. आणि आज या करामुळे जी महागाई वाढलेली आहे, अगदी कमरतोड महागाई ज्याला म्हणतात ती महागाई वाढलेली आहे, ती मोदींना अर्थव्यवस्था संचालन करता आलं नाही म्हणून. शेतकऱ्यांचं तर मोदी सूड घेतात. 3 शेती कायदे मोदींनी केले आणि शेतकऱ्यांना ते माघार घ्यायला लावले, भाग पाडलं. अक्षरशः नाक मातीत घासलं
मोदींचा अपमान झाला तर अपमानाच्या बदलामुळे शेतकऱ्याच्यावर सूड घ्यायचं चाललं. जरा शेतकऱ्याच्या मालाला दर यायला लागला की लगेच निर्यात बंदी, बाहेरून माल आणून पोतायचा, दर पाडायचे. म्हणून ही निवडणूक आता शेतकऱ्यांनी आणि बेरोजगार युवकांनी हातात घेतलेली. पुढचा मुद्दा जयवंतराव मागे सांगितलं, प्रचंड मोठा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. महाराष्ट्रात आर्थिक भ्रष्टाचार तर बोकाळलेला आहे. निवडणूक रोख्याच्या माध्यमातून जगातला सर्वात मोठा स्कॅम मोदी सरकारनं आपल्या देशात केलेला आहे. कोट्यावधी रुपयाच्या देणग्या निवडणूक रोख्याच्या माध्यमातून घ्यायची, मग कॉन्ट्रॅक्ट द्यायची, आधी कोणावर तरी रेट टाकायची, छापा टाकायचा, धाड टाकायची, मग ती केस बंद करायला पुढे पैसे घ्यायचे निवडणूक रोख्यातून. हा सगळा प्रकार सर्वोच्च न्यायालयानं उघडकीस आणलेला आहे. कुणी कुणी भाजपला किती किती देणगी दिली ते सगळं कळलेलं. आज मोदी रोजगार देऊ शकत नाही, काय सांगतात मोदी? जुगार खेळा, जुगारावरची बंदी उठवली. जुगारी कंपन्याकडनं 1600 कोटी रुपये देणगी घ्यायची. आता पोरांना सांगताय की नोकरी नसेल तर जुगार खेळा. जुगार खेळताना एक टीव्हीवर जाहिरात येते, जुगार जरा सांभाळून खेळा नाही तर सवय लागेल, व्यसन लागेल. एका माता तुम्ही दारूचं, अफूचं, सिगरेटचं सगळ्याची जाहिरात सुरू करायचं. खाली लिहा की जर अफू जास्त जर खाल्ली तर तुम्हाला व्यसन लागेल. ठीक आहे, सरकार चाललंय. म्हणून पालकांना मला विनंती करायची, जे सरकार तुम्हाला नोकऱ्या देऊ शकत नाही आणि जुगार खेळा म्हणून सांगते, त्या सरकारला एक क्षणभर तरी सत्तेत राहायचा अधिकार आहे. आणि मग हे सगळं असताना सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा, आज आपण बाबांच्या पायथ्याखाली तिथे सभा घेतलेली आहे. समाजाला, बहुजन समाजाला देखील दलित शोषित समाजाबरोबर आरक्षण दिलं. काय झालं असतं जर संविधान नसतं आलं तर? तीच पुन्हा वर्ण व्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्था, ही समाज व्यवस्था पुन्हा आणायचा दुष्ट प्रयत्न चाललेला आहे. म्हणून ती समाज व्यवस्था येऊ नये आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचवण्याकरता ही लढाई आहे. आज कोणी वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने माणसं उभी करतो. माझा साधा सवाल की जर एखाद्या मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार उभा असला आणि तुमच्या मतानं जर तो निवडून येणार असेल तर त्याला अवश्य मिळेल. 2019 मध्ये वंचित आणि MIMच्या आघाडीमध्ये फक्त 7% मतं पडली. आता MIM नाहीये, म्हणजे आता 3% राहिले. पण सगळी आंबेडकरी जनतेला कळलेलं आहे की आज आपण जर विरोधी पक्षाच्या मतामध्ये फूट पाडायला मतदान केलं तर तुला थेट फायदा मोदींनी मिळेल. 2019ला वंचितच्या उमेदवारीमुळे भाजपचे 9 अतिरिक्त खासदार निवडून आले. आमचे 9 उमेदवार पडले, सुशील कुमार शिंदे पडले, अशोक चव्हाण पडले. आणि मताचा विभाजन करून फायदा कोणाला मिळतो? म्हणून आज इथं जरी कोणी नसलं तरी तुम्ही कुठे तुमचे मित्र असतील, नातेवाईक असेल तर सांगा की या वेळेला मोदींचा पराभव करणं गरजेचं आहे. यावेळेला संविधान वाचवलं पाहिजे. 370 तुम्हाला खासदार का पाहिजे? तर तुम्हाला 2/3 बहुमत पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलं होतं की संविधान हे काही दगडावर कोरलेलं अक्षर नाही आहे. कालानुसार आपल्याला त्यामध्ये बदल करावा लागेल. बदल करायची प्रक्रिया देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करण्यात दिलेली आहे. बदल करता येतो, पण संविधानामध्ये बदल करण्याकरता लोकसभेच्या 543 खासदारापैकी 2/3 खासदार लागतात. म्हणजे 260-65 म्हणजे 370 लागतात. म्हणून 370 पाहिजे. त्याचे खासदार मगाशी उमेदवार बोलल्याप्रमाणे खासदार बोलतात की आम्हाला 2/3 बहुमत मिळालं की आम्ही ही संविधान बदलणार नाही, मोडून काढणार. सुरुवात झालेली आहे. आजच देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे. निवडणूक आयोगाची निवड प्रक्रिया तरी सगळी मोडून टाकली. निवडणूक आयोग आपल्याला न्याय देत नाही. त्या निवडणुका जे पक्षपाती होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलं होतं की या देशामध्ये एक निवडणूक आयोग असेल. तो निवडणूक आयोग या देशातल्या निवडणुका फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याची त्याची जबाबदारी असेल. आणि तिथं निपक्षपाती माणसं निवडून गेली तर अशी व्यवस्था असताना यावर्षी मोदींनी तो कायदा बदलला आणि स्वतः निवडणूक आयुक्त नेमण्याचा अधिकार आपल्या हातात घेतला. तर मोदींनी निवडलेले निवडणूक आयोग काही आपल्याला न्याय देणार आहेत.